नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा रेल्वे गाडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी पुणे जंक्शन वरून सुटते, पुढे पनवेल जंक्शन आणि कोकण रेल्वे मार्गे रत्नागिरी, कणकवली, मडगाव जंक्शन असा प्रवास करत पुढे एर्नाकुलम जंक्शन पर्यंत धावते। तर मित्रांनो, ही गाडी आहे गाडी नंबर 22150, पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच रेल्वे गाडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन दरम्यान या गाडीला किती वेळ लागतो, कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबते, तसेच पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन दरम्यान या गाडीचे तिकीट दर किती आहेत, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ईशान आणि आपण पाहता ट्रेन लव्हर्स IM। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गाडी नंबर 22150 पुणे एर्नाकुलम जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस व्हाया कोकण ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी पुणे जंक्शन वरून संध्याकाळी 6:45 सोडते। तर एर्नाकुलम जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री 9:55 पोहोचते। पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन हे 1363 किलोमीटरचे अंतर ही गाडी 27 तास 10 मिनिटांमध्ये 17 हॉल्ट घेत पूर्ण करते। या दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 50 किलोमीटर आहे। मित्रांनो, ही गाडी सर्वप्रथम 28 नोव्हेंबर 2010 रोजी सुरू करण्यात आली। आता या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला LHB टाईप ब्रेक जोडण्यात येतात। एकूण 20 कोचची ही गाडी आहे। या गाडीमध्ये पॅन्ट्री कार अवेलेबल नाही, पण ऑनबोर्ड केटरिंग, ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे। मित्रांनो, आता ह्या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 665 रुपये, थर्ड AC साठी 1755 रुपये, तर सेकंड AC साठी 2555 रुपये आहे। तर मित्रांनो, जनरल कोचचे तिकीट हे 327 रुपये आहे। आता मित्रांनो, आपण या गाडीचे पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन दरम्यान रेल्वेची टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया। ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी संध्याकाळी 6:45 पुणे जंक्शन वरून सोडते। रात्री 9:20 गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते। पनवेल जंक्शन वरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे। 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 9:25 गाडी पनवेल जंक्शन वरून पुढे चिपळूणसाठी निघते। रात्री 12:48 गाडी चिपळूणला पोहोचते। चिपळूण रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे। 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 12:50 गाडी चिपळूण वरून पुढे रत्नागिरीसाठी निघते। मध्यरात्री 2:20 गाडी रत्नागिरीला पोहोचते। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे। 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री 2:25 गाडी रत्नागिरीवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते। पुढच्या प्रवासात पहाटे 4:26 गाडी कणकवलीला पोहोचते। कणकवली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे। 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 4:28 गाडी कणकवलीवरून पुढे सावंतवाडी रोडसाठी निघते। पहाटे 5:06 गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते। सावंतवाडी रोडवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे। 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन पहाटे 5:08 गाडी सावंतवाडी रोडवरून पुढे मडगाव जंक्शनसाठी निघते। सकाळी 6:45 गाडी मडगाव जंक्शनला पोहोचते। मडगाव जंक्शनवरती या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे। 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 6:55 गाडी मडगाव जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते। पुढच्या प्रवासात सकाळी 8:10 कारवार, सकाळी 11:20 कोंडापुरा, दुपारी 12 वाजता उडपी असे स्टॉप करत दुपारी 1:45 गाडी मंगळुरू जंक्शनला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे। 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 1:50 गाडी मंगळुरू जंक्शन वरून पुढे आपला प्रवास सुरू करते। पुढच्या प्रवासामध्ये दुपारी 2:29 कासारगोड, दुपारी 3:42 कन्नूर, संध्याकाळी 4:04 थॅलेसेरी, संध्याकाळी 5:07 काझिकोड मेन, संध्याकाळी 5:49 तिरूर असे स्टॉप करत संध्याकाळी 6:50 गाडी शोरानूर जंक्शनला पोहोचते। या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे। 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 6:55 गाडी शोरानूर जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते। पुढच्या प्रवासात संध्याकाळी 7:52 त्रिशूर असे स्टॉप करत शेवटी रात्री 9:55 गाडी एर्नाकुलम जंक्शनला पोहोचते। तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 22150 पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीची सविस्तर माहिती। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।